नमस्कार. आज आपण खायला पौष्टिक अशी मेथीची सुकी भाजी करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 जोडी मेथीची भाजी निवडून घेतली आहे. भाजी शक्यतो कोवळी घ्यायची. खायला खूप छान लागते. एका पातेल्यामध्ये भाजी आता काढून घेऊया. भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. एका चाळणीमध्ये नितळत ठेवूया भाजी. भाजी नितळत आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे टाकून जाडसर वाटून घेऊया. कच्चे शेंगदाणे घ्यायचे, त्याने भाजीला खूप छान चव येते. त्याच भांड्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे टाकून जाडसर वाटून घेऊया. इथे कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की यामध्ये वाटलेली मिरची लसणाची पेस्ट टाकून परतून घेऊयात. लसूण आणि मिरची छान असे परतायचे. आता यामध्ये वाटलेले शेंगदाणे टाकून परतून घेऊया. शेंगदाणे छान असे परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचा थोडा कच्चेपणा निघून जाईल. यामध्ये मेथी टाकून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. भाजी आता मोठ्या गॅसवरती एकसारखी परतून घेऊया. बघितलं ना, भाजी आधी केवढी होती, आता केवढीशी झाली. छान अशी एकसारखी परतून घ्यायची. आता आपल्या भाजीला पाणी किती सुटले ते बघा. झाकण ठेवून 5 मिनिटे वाफवून घेऊया. 5 मिनिटांनी झाकण काढून घेऊया. भाजीतील पाणी आटेपर्यंत भाजी एकसारखी परतून घेऊया. एक ते 2 मिनिटात भाजी आपली चांगली शिजली गेली आहे. इथे आपली मेथीची भाजी खायला तयार झाली आहे. तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. तुम्हाला ही मेथीची भाजी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.